मी खुनाचा आरोपी पण पोलीस मॅनेज केले. बोधेगाव गोळीबार प्रकरणातील जखमी गणेश कापसेचा धक्कादायक खुलासा. अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोधेगाव येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मात्र या घटनेतील जखमी गणेश कापसे याने रुग्णालयातून दिलेली माहिती अतिशय धक्कादायक असून त्याने थेट पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बोधेगाव परिसरात वर्चस्वाच्या वादातून कुख्यात गुंड पिण्या कापसे आणि गणेश कापसे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की पिण्या कापसे याने गणेश कापसेच्या पायावर गोळीबार केला. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी पिण्या कापसे यालाही पकडून बेदम चोप दिला आहे. जखमी गणेश कापसे याने प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस खात्यावर गंभीर आरोप केले. तो म्हणाला, मी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे हे मान्य आहे, पण मी पोलीस खातं मॅनेज केलं आहे. त्याच्या या एका वाक्यामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील कथित अर्थपूर्ण संबंधातील चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. तो गुंड पिण्या कापसे उर्फ सुरेश कापसे आणि इतर त्याच्या संग 4 जण होते अजून, आणि याने आलं आणि मला पकडलं आणि डायरेक्ट माझ्या पायात 2 गोळ्या घातल्या आणि बाकी फायर केले, 3-4 फायर केले तिला. आणि त्याच्यासोबत 4 गुंड होते. तो म्हणला माझी खूप चलती, म्हणला मी पोलीस मारलं तर माझं काही वाकडं झालं नाही, आणि मी आता परत एक माणूस मारला, असे 2 मर्डर केले तरी माझं काही पोलीस करीत नाही. पोलीस खातं माझ्याशी मॅनेज आहे. LCB मी 2 वर्ष झाले 302 करून सुद्धा माझ्या बापाला त्यांना मी सापडून दिलं नाही. LCB पूर्ण माझी मॅनेज आहे. SP साहेबला माझी विनंती आहे, याच्यावर कडक कारवाई, मोका अंतर्गत कारवाई करावी, याच्यातून न्याय भेटावा, त्या गुंडांना कुठंतरी सजा होईल. याच्यावर पोलीस पाठीशी घातल्यामुळं हे वारंवार सुटून येते. मग पोलीस हा कोणी मारला, कोलते साहेबला कोणी मारलं, मग आताच हे सुटले ते कसं, मग याला कोणी मारलंय याचा पोलीस प्रशासनाने जबाबदारी